सो हे गुड मॉर्निंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता वेकअप तर मी कधीच झाले होते सकाळी. तर वेकअप झाल्यानंतर मी फटाफट पीठ वगैरे मळून घेतलं. आता मी चाललो पीठ मळलं, विपुलसाठी भाजी चपाती मला बनवून जायची आहे. तर चला आता फटाफट मी जाते आणि मशीनला कपडे वगैरे लावते आणि रेडी होते आणि भेटते तुम्हाला. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की आपलं ट्रॅव्हल असू शकतं किंवा काहीतरी वेगळं असू शकतं. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग बघत पुढे काय काय होणार आहे ते. सो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करूया. तर तुम्ही इथे बघू शकता की मी पीठ मळून ठेवलं होतं. तर मी पोळ्या बनवून घेतल्या. आता पोळ्या बनवता बनवता एक आठवलं की चला एका बाजूला पोळ्या करते आणि एका बाजूला तवा ठेवून देते, जेणेकरून माझं काम खूप फटाफट होईल. तर बघा पीठ मळून ठेवल्यामुळे व्यवस्थित पीठ मुरून झालेलं आहे आणि चपाती किती सुंदर गोल अशी बनत आहे न चिटकता. तर चपातीची टिप्स तुम्हाला मी काही वेळ देईलच. तर बघा आता ही चपाती झाली आहे रेडी. तर आता बघा पुढे काय करतोय. चिमणी अजून आलेला नाही आहे, कुठे गेलाय का. सो मला वाटतं आता ड्रेन होते आहे, ड्रेन झाले किंवा दुसरा सेकंड राऊंड. सो गाईज फायनली माझा नाश्ता सुद्धा झालेला आहे. विपुलला मी उठवलं उठ 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 करत करत. गाईज पाऊस एवढा आहे की बघायला नको. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकता की मी कधीच उठली होती आणि आता माझं चालू आहे. ब्रेकफास्ट माझं झालं आहे. ब्रेकफास्टमध्ये मी केलं होतं 2 पोळ्या आणि चहा. मस्तपैकी ब्रेकफास्ट केलेला आहे. तर आता कपडे तर मी ड्रेनला लावलेत. तर मी फटाफट फ्रेश होते, मग कपडे वगैरे वाळत घालते, देवाची बत्ती लावते आणि मग तयारी करते आणि निघते. माझी 10:33 समथिंगची ट्रेन आहे. तर भेटते मी तुम्हाला तेव्हा जाताना. आता हा सगळा पसारा बेडवरचा विपुल फक्त उठतो. हे बघा हे सगळं मला व्यवस्थित अरेंजमेंट करायची आहे. थोडंसं बोलतात ना, कचरा नसला तरी केर काढणं हे खूप अत्यंत गरजेचं असतं. कारण आपल्या घरात जी नेगेटिव्हिटी असते ती सगळी बाहेर निघून जाते कचऱ्यासोबत. आणि मग त्याच्यानंतर मी काय करते, म्हणजे झाडू वगैरे पोछा झाल्यानंतर रूममध्ये म्हणजे ते जे आहे ना लाईट लॅम्प सारखं, त्याच्यामध्ये आपण कापूर ठेवतो. म्हणजे कापूर लावल्याने आपल्या घरातली जी काही नेगेटिव्हिटी असेल ती निघून जाते पूर्णपणे आणि एकदम प्रसन्न वाटतं. तर चला आता आज तर आहे माझ्यासाठी खूप स्पेशल डे. होप स्वामी समर्थ मला त्या गोष्टीसाठी ताकद देणारच आहेत. आणि आज मी काही नवीन गोष्टीची सुरुवात करायला चालली आहे. ते तर मी काही दिवसांनी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच. आता सध्याच कोणाला मी सांगणार नाही आहे तो विषय माझा. तर मम्मीचा फोन आला होता आत्ताच. मम्मी बोलली मला बरं तर वाटतं आहे, फक्त चक्कर उलटी. तर उलटीसाठी मी विचार करते आहे की मम्मीला ऑनडॅम गोळी ऑनडॅम आणि एक वर्टीन 16चं पॅकेट घेऊन जाते मी. विपुलला तसंच पाठवते केमिस्टमध्ये. विपुल घेऊन येते, म्हणजे मम्मीसाठी घेऊन जाते. आणि जाताना मम्मीसाठी बघू काही खर्च तर जास्त करायचं नाही आहे गाईस. पैसे खूप जपून वापरायचे आहेत मला, कारण आहे म्हणून उधळणं हे चांगलं नाही आहे. आता शॉपिंग वगैरे तर ऑलमोस्ट काही नाही आहे. काल फ्लिपकार्टवरनं एक ऑर्डर आली होती माझी कुर्ता, तो खूप मस्त आहे. ते मी तुम्हाला दाखवीनच. तर आता नाही दाखवणार, बघू मी मंडेला दाखवेल. कारण मी ज्या गोष्टीला आता इन्व्हॉल्व झालेली आहे त्या गोष्टीमध्ये मला ऑलमोस्ट सुट्टी असते फक्त आणि फक्त मंडेला. तर मंडेला आपलं काही म्हणजे शूट जे काय असेल ते सगळं मी करणार. तर गाईज मला तुम्हाला एकच सांगायचं आहे यार, किती तुम्ही भाव खातायत मला सबस्क्राईब करायला. तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करत नाहीत मला. मी खूप चिडली आहे तुमच्या सगळ्यांवर. आता सारखं एकच गोष्ट बोलून दमते मी पण यार. चॅनलला सबस्क्राईब करा यार. मी कसं बोलू तुम्हाला. आणि कसं झालेलं आहे तुम्हाला सांगू का, मला कळतंय की म्हणजे बरेचसे युट्यूबर्स आहेत, तुम्ही सुद्धा कोणाकोणाला बघणार, कोणाकोणाला सबस्क्राईब करणार. तर कसं असतं, एक क्रिएटर, एक ऍक्टर, जर ऍक्टर टीव्हीमध्ये सुद्धा येतो आणि तो चॅनल सुद्धा बनवतो तर तो ऑलमोस्ट व्हायरल होऊन जातो. तर तुम्हाला अशा लोकांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजे जे स्वतःचं कंटेंट घेऊन स्वतःचं व्हॉइस आणि स्वतःचे काही क्रिएटिव्हिटी दाखवताय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जास्त म्हणजे बोलतात ना, तुम्ही जास्त अट्रॅक्टिव्हनेस दाखवावी त्याच्यामध्ये पण. तर आमच्यासारख्या गरीब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे असं मला वाटतं.
तर चला आता झाली आहे दिवसाची सुरुवात. फटाफट हे सुद्धा आवडते काहीच. मला तर एलर्जी जी झालेली आहे ना ती अजून म्हणजे तुम्हाला सांगते काय, आजूबाजू एलर्जीचं हेर आहे. मला शिक्का सुद्धा येत नाही येत प्रॉपरली. आणि क्लायमेट जसं होत चाललं आहे त्याप्रमाणे तर बुईच नाही. तर विपुलचं काही नाही, मला शिक्की खूप येते. तर चला आज माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही वेगळं सुद्धा दिसेल. तर चला आज नवीन सुरुवात आहे तशी स्वामी समर्थ म्हणून आपण आपल्या देशाची सुरुवात करणार आहोत. तर ती अजूनही माझ्यावर चिडलेली आहे, ती माझ्याशी बोलत नाही. वाईट खूप वाटतं मला या गोष्टीसाठी. तरी ठीक आहे, तिला जेव्हा बोलायचं असेल शी कॅन टेक हर ओन टाईम. पैसात सगळं काही नाही असतं सरी. कधी कधी आपले काही गोष्टी आपल्याला माघार घ्यावीच लागते. तर चला आज तुम्ही सुद्धा बघा काय काय होते ते पुढे. एक्साइटमेंट असतेच प्रत्येक गोष्टीची. आणि बोलतात ना जी गोष्ट आपल्याला करायची आहे म्हणजे लोकांना असं वाटतं ना की त्यांनी थोडेसे काय पैसे कमवले तर ते मोठे शाणे झाले. असं नसतं गाईज. प्रत्येकाला वेळ लागतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्रीमंतीच्या स्टेजवर यायला. मला जास्त श्रीमंत नाही व्हायचं पण एवढं तरी व्हायचं जिथे मी माझ्या नवऱ्याला, माझ्या सासू सासऱ्यांना किंवा माझ्या मम्मीला आणि माझ्या क्युटी पाय म्हणजे माझा कोण, माझा भावाचा मुलगा. आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. मला त्याच्यासाठी एवढंच वाईट वाटतं गाईज की परवाच्या दिवशी मी त्याच्याकडे गेली होती तर त्याला मी जस्ट बोलले. खूप सारे डेअरी मिल्क्स आलेत त्याला, सगळे मोठे छोटे सगळे खूप डेअरी मिल्क्स होते. तर तो मला काय बोलला असेल गाईज तुम्हाला सांगू, सेम टू सेम तो माझ्या ब्रोवरती गेला आहे. या गोष्टीचं बोलतात ना विपुल मला बोलतो गंगा जमुना बाणं स्टार्ट करू नको. तर थोडंफार इमोशनलनेस मला वाटतेच की म्हणजे मला एक हे वाटलं की त्यांनी मला लगेच एक मोठं चॉकलेट घेऊन गेलं आणि तो आम्हाला सगळ्यांना ता बोलतो. तर तो मला बोलला सुष्मिता ता येलो तुम्हारे लिए चॉकलेट. तर म्हणजे ना गाईस मला या गोष्टीची भीती खूप आहे मनामध्ये की जर उद्या माझ्या मम्मीला काय झालं ना तर त्या चिमुकल्याला बघणार कोण. ठीक आहे त्याची मम्मा आहे मी असं नाही म्हणत आहे पण काही गोष्टीला खूप स्ट्रेस आहे तुम्हाला त्याच्याबद्दल की मला असं वाटतं की होपफुली बघू कोण सांभाळेल त्याला. मला तर ट्रस्ट आहे त्याच्या मम्मीवरती की तो खूप चांगल्यापैकी ती त्याला सांभाळू शकते आणि तिला आम्ही कायम सपोर्ट करूच या गोष्टीसाठी. रडायला यासाठी आलं ना की मला माझ्या ब्रोची खूप जास्त आठवण येते. मला माहिती आहे की रडणं काय असतं, तुमच्या समोर काय रडावं. शेवटी तुम्ही सुद्धा यूट्यूब फॅमिली आहात माझी. सो मला असं वाटलं की शेअर करावं तुमच्यासोबत. तर ब्रो इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड फादर इज ऑल्सो. मला खूप आठवण येते यार माझ्या भावाची, खूप म्हणजे खूप जास्त. आणि जेव्हा मी त्याला बघते तर मला खूप जास्तच आठवण येते. पण काय करू शकतो, जे देवाने आपलं सपोर्ट ठेवलाय त्या गोष्टी आपल्याला स्वीकारावंच लागतात. सो होपफुली मी त्याच्यावर खूप जास्तच प्रेम करणार. तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्ही सुद्धा बघा. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच किंवा मला संध्याकाळी कदाचित जमलं नाही कारण आज माझं ट्रॅव्हल खूप जरा जास्त आहे. ट्रॅव्हल जास्त आहे इन सेन्स असं आहे की मी जाणार ट्रेननी मग त्याच्यानंतर मला बसनी पण ट्रॅव्हल करायचं आहे. तर आजपासून स्टार्ट होते माझी जर्नी इन सेन्स द जर्नी ऑफ माय अप्पर लेवल. म्हणजे आयुष्यात पुढे जायचं आहे आणि त्याचा टप्पाची सुरुवात आजपासून होणार आहे. तर आज माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा दिवस आहे. तर चला तुम्ही सुद्धा बघा माझ्या ब्लॉगला आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करा ला विसरू नका. तर चला भेटते तुम्हाला सुद्धा. कुछ भी करती है तो मेरे को बस मेरे प्रार्थना जिसका की दोस्त. तुम्ही बघू शकता की मी फायनली ट्रेनमध्ये बसली आहे आता. सो आता मला पोचायला आय थिंक 20-25 मिनटं लागणार आहे. तिथनं पुन्हा मला ट्रेन पकडायची आहे मग नंतर बस ट्रॅव्हल आहे. तर तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये. तर माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी स्टेशनला पोचली आहे. गळ्यातलंच घालायला विसरले मी आज काही गडबडीमध्ये. विपुल थोडासा चिडला माझ्यावर त्या गोष्टीवरनं बट तरी मी मुद्दाम थोडी ना केलं. तर चला आता फास्ट आपल्याला बस पकडायची आहे. माझा क्लास टायमिंग 2 o'clockचा आहे. सो बघा तुम्ही पण
चला हे रिक्षा स्टँड. फायनली मी उभी आहे रिक्षासाठी, पण रिक्षा काय अजूनपर्यंत आलेली नाही आहे. सॉरी, बससाठी उभी आहे. रिक्षा तर काय लगेच भेटते. तर बघूया बस कधीपर्यंत येते. तर बस भेटल्यानंतर आपण भेटूच. मग इकडचा वरती स्कायवॉक आहे, इकडचा व्ह्यू. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की मी आता ऑफिसमध्ये आहे. खूप जास्त लेट झाला. मला वाटलं की खूप लवकर हे असेल, पण खूप जास्त लेट झालं. तर मला फटाफट जाऊन म्हणजे फ्रेशअप होऊन मम्मीकडे लंच करावं लागेल. आणि मग तुमचं माझं हे आहे त्याच्यासाठी चला फटाफट बसची वाट बघत बस तर मला भेटली नाही आहे. तर चला या गाईस, तुम्ही बघू शकता की मी फायनली मम्मीकडे पोहोचली आहे. सो माझं लंचसुद्धा झालं आहे. सो आता मी रेडी होते जायला, कारण 2 o'clockला मला निघायचं आहे. तर चला मी भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर. फ्रेशअप होते आणि भेटते. अरे यार, तुम्ही बघू शकता की मी मम्मीकडनं निघाली आहे. सो मी आता चालली, तर भेटते तुम्हाला. पाऊस नाही आला पाहिजे, एक तर छत्री नाही आणली आहे. बघू शकतो की मी इथे पोहोचली आहे. सो स्टार्ट होईल तर भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये लॉगिंग राहा. आज काही स्पेशल एवढं नाही आहे, पण होप तुम्हाला आवडेलच. गुड इव्हनिंग गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी आले आहे आता रेस्टोमध्ये. कॅपॅचिनो पिते आहे. माझा अवतार खूप भयंकर झालेला आहे. चला आता पटापट आपल्याला बसपर्यंत जायचं आहे, बस स्टँडपर्यंत. भेटते तुम्हाला. तर मी बघू शकता फायनली मी स्टेशनला उभी आहे आणि खूप सारा पाऊस येतो आहे. तर भेटते तुम्हाला मी घरी जाऊन. बघा माझा अवतार पण कसं झालं आहे.